नमस्कार मंडळी. इंडिया का त्योहार म्हणजेच काय तर IPL, इंडियन प्रीमियर लीग. तुम्ही ना IPL नक्कीच बघत असाल बघा. अहो एवढंच काय तर तुम्ही कामानिमित्त जर का घराच्या बाहेर गेला तर कामामध्ये वेळ काढून पण हळूच मोबाईल काढून त्या जिओ सिनेमावर तुम्ही IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग नक्कीच बघत असताल बघा. बघतात ना? अहो सर्वच जण बघतात. यात एवढं काय, जिओ सिनेमावर आपण प्रत्येक IPL च्या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकतो, ते पण कुठेही कधीही, आणि ते पण विदाऊट एनी सबस्क्रिप्शन, कोणतेही पैसे न देता मस्तपैकी एकदम फुकटमध्ये. आता तुम्हाला हे माहिती आहे की जिओ कंपनी कोणाची आहे? मुकेश अंबानी यांची. मग मुकेश अंबानी यांसारखा अब्जावधीश माणूस, आशियातील सर्वात श्रीमंत माणूस, सर्वात हुशार माणूस थोडी ना तुम्हाला जिओ सिनेमावर IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग फुकटमध्ये दाखवणार आहेत. मग तुम्ही म्हणत असाल की आम्ही फुकटमध्ये जिओ सिनेमावर IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग बघतो, परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की जिओ सिनेमावर IPL ची फ्रीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करूनही मुकेश अंबानी आणि जिओ कंपनी कमवती करोडो रुपये. मग कशी कमवती जिओ कंपनी IPL च्या माध्यमातून करोडो रुपये? माहितीये का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती बघा की IPL ची एक टीम म्हणजेच मुंबई इंडियन्स, या मुंबई इंडियन्स टीमची मालकीन कोण आहे? तर नीता अंबानी. आता नीता अंबानी म्हणजेच इनडायरेक्टली मुकेश अंबानी. परंतु मुकेश अंबानी हे फक्त IPL च्या एका संघाचे मालक नसून त्यांच्याकडे IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी डिजिटल स्ट्रीमिंग राईट्सही त्यांच्याकडे आहेत. त्यांनी 23,758 कोटी रुपये देऊन 5 वर्षासाठी IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची राईट्स विकत घेतलेले आहेत. मग मुकेश अंबानी यांची जिओ कंपनी काय करते की जिओ सिनेमाच्या माध्यमातून सर्व क्रिकेट प्रेमींना फ्रीमध्ये जिओ सिनेमावर IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवती, ती पण फ्रीमध्ये. परंतु फ्रीमध्ये तुम्हाला IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवूनही जिओ कंपनीला कसा फायदा होतो? तर त्यांना मिळणारी जाहिरात ही या जिओ सिनेमाच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे, मुख्य सोर्स आहे. कारण की बघा, IPL जाहिरातीसाठी कमीत कमी दरवर्षी कोटी रुपयाची कमाई करते. कोण? IPL. परंतु मुकेश अंबानी यांनी जिओ सिनेमाच्या माध्यमातून काय डोकं लढवलं? त्यांनी कमी किमतीमध्ये जाहिरात करण्याचे ठरवले. म्हणून त्यांना जास्त जाहिराती, आणि ते पण लॉंग ड्युरेशन साठी भेटत आहेत. आणि जास्त जाहिराती म्हणजे जास्त पैसा. आणि या जाहिरातीमध्ये Dream11, पार्ले प्रोडक्ट्स, ब्रिटानिया, थम्सअप आणि HDFC बँकेच्या जाहिरातीचाही समावेश आहे. आणि जाहिरातीशिवाय जिओ सिनेमा तुमच्या मोबाईलच्या डेटाच्या माध्यमातून, तुमच्या मोबाईलच्या नेटच्या माध्यमातूनही कमाई करतात. कारण की जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. आता जिओ सिनेमा युजर्सला फ्री केलं म्हणजे जास्त युजर्स येतात. आता जेवढे जास्त युजर्स तेवढे जास्त नेट जळणार. जेवढं जास्त नेट जळणार त्याचा फायदा कोणाला होणार? जिओ सिनेमाला होणार, जिओ कंपनीला होणार. म्हणजेच डिरेक्टली एका माध्यमातून कमाई बंद केली तर इनडिरेक्टली 10 माध्यमातून कमाई होऊ शकते. तर अशा पद्धतीने मुकेश अंबानी जिओ सिनेमाच्या माध्यमातून IPL ची लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवून करतात करोडो रुपयाची कमाई. कळलं का? तर हा जर का व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा, आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. लगेच सबस्क्राईब करून टाका बरं, कारण हे पण फ्रीचे. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.